तर फ्रेंड्स सांगायचं काय, प्रत्येक गोष्टीचं ना प्लस पॉईंट असतो, मायनस पॉईंट असतो. आता मी आहे जळगावची, मला जळगावला करमतं आणि मग ह्याने संगतीच टाकलेले आहेत आपण ओट्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला दळून आणायचं आहे. ओके, हां कट. हो बेटा, खा. छान बनले, छान बनले का? खा, अजून मागा रोईल बेटा. हो बेटी, नाही करू. काय म्हणते? तुमच्यासाठी मी समर वॅकेशनला जाईन कुठेतरी, लोणावळा, खंडाळा, खोपोली, इमॅजिका पार्कला जाईन. तर फ्रेंड्स सांगायचं काय, प्रत्येक गोष्टीचं ना प्लस पॉईंट असतो, मायनस पॉईंट असतो. आता मी आहे जळगावची, मला जळगावला करमतं आणि तिथं बंगलो आहे. तर बंगलोचा एक मायनस पॉईंट काय आहे फ्रेंड्स, की तिथं होतात चोरी हे ते. ऑब्वियसली आमच्या घरी पण चोरी झाली होती आणि फ्लॅट सिस्टममध्ये कसं आहे, सिक्युरिटी भरपूर आहे. आमच्या पूर्ण फ्लॅट सिस्टमला 26-27 कॅमेरे आहेत, CCTV अंडर सगळ्या गोष्टी आहेत. सकाळी व्यवस्थित सुका कचरा, ओला कचरा नुसतं बाहेर काढून ठेवायचा, माणसं येऊन घेऊन जाता, म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहे. पण त्यात एक प्रॉब्लेम काय फ्रेंड्स, की लेकरं कोंडून राहत आहेत, लेकरांना बाहेर निघता येत. ऑब्वियसली इतकं ऊन आहे तर लेकरांना बाहेर आपण पाठवताच येत नाही. पण नित्तू गेलेला आहे तर तुम्ही पाहू शकता. हे बघा, निवा एकटीच खेळत आहे. हे बघा, हे बघा, नो चिची. तर नितू दादा गेलेला आहे त्यामुळे निवा हे ते एकटी खेळत आहे. तर असं होत आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. त्यामुळं फक्त कोरोनामध्ये कसं होतं की आपण एकमेकांचे फक्त तोंड बघायचे, हे थोबाडं बघायचे एकमेकांचे. त्याप्रमाणे आमचं चाललंय. दिवसभर ती माझं थोबाड बघते आणि मी तिचा थोबाडा बघत असते. हेच दिवसभर आमचं रुटीन चालू असते. तर हाय फ्रेंड्स, आणि तुम्ही पाहू शकता माझं दळण संपलेलं आहे, त्यामुळे मी आफ्टरनूनमध्येच दळणाची तयारी केलेली होती. आणि आजूबाजूला जे थोडे दळणाचं म्हणजेच गहू सांडले आहेत ते प्लीज इग्नोर करा, ते निवाणी केलेलं आहे. पण मी त्याला झाडून घेणार आहे थोड्या वेळाने. तुम्ही पाहू शकता की मी नेहमी जेव्हा गहू दळत असते त्याच्यामध्ये टाकत असते थोडेसे ओट्स. तुम्ही पाहू शकता इथं मी ओट्सचं मोठं पाकिट घेतलेलं आहे. एवढ्या प्रमाणात मी याच्यामध्ये ओट्स टाकलेले आहे. आता गहू किती आहेत ते मला माहीत नाही आहे, कारण जळगावला माझी सासूबाई मोजून टाकत होते. इथं मी अंदाजे टाकलेले आहे. तर पहिल्यांदा मी टाकलेले आहेत ओट्स आणि त्यानंतर मी माझे सेकंड इन्ग्रेडियंट टाकलेले आहे, ते म्हणजेच मखाणा. तेच मखाणा जे डीमार्टमध्ये मिळतं, तर तो मखाणा मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. तुम्ही पाहू शकता की मी किती क्वांटिटीमध्ये इकडे मखाणा टाकत आहे. तर काय होतं फ्रेंड्स, की जेव्हा आपण गहू दळतो त्याच्यामध्ये आपण ओट्स टाकतो, मखाणा टाकतो, तर कसं गहूमध्ये काय आपल्याला जास्त मिळत नाही, चपातीमुळे मध्ये काही जास्त नसतं, फायबरच असतं फक्त. पण जेव्हा आपण मखाणे टाकतो, ओट्स टाकतो, तर काय होतं फ्रेंड्स, की आपल्या चपातीची पावर डबल गुणा जास्त पॉवरफुल होऊन जाते. कधी कधी आपले लेकरं फक्त चपातीच खाता, निवा तर कधी कधी चपातीचा रोलच खाते. तर अशा प्रकारे भाजीतून तिला ओट्स मिळत असतील किंवा मखाणे तर ती खातच नाही. तर त्याप्रमाणे तिला चपाती, आणि ती पण चपाती मी तुपाची करून देते आणि कधी कधी थोडंसं तेल असतं त्याला थोडंसं मीठ लावून देते. अशा प्रकारे तर ही चपाती इतकी स्वादिष्ट लागते की फ्रेंड्स तुम्हाला काय सांगू, तुम्ही एकदा ट्राय करा. आणि एक हेल्दी, सकाळी नुसतं चपाती जरी खाल्लं लेकरांनी तर हेल्दी नाश्ता होतो. आणि आफ्टरनूनला मी बनवले होते साबुदाण्याचे वडे, कारण दीदीची पण मॉर्निंग होती आणि रुवेल दादा पण नित्याने निवासंगती खेळायला आमच्याकडे आला होता. त्यामुळे नित्याला इतकं साबुदाणा आवडतो आणि सासूबाई असायचे तर नित्यासाठी खास साबुदाणा भिजवायचे. पण मी आता साबुदाणा केलेला आहे आणि साबुदाण्याचे वडे तुम्ही पाहू शकता की मी केलेले आहे. आणि माझा हात मेसी होता तरी देखील मी फोन घेतला आणि खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर बघा तुम्ही ह्या प्रकारे की मी साबुदाण्याचे वडे केलेले आहेत. आणि मी जास्त तिखट बनवलेले नाही कारण निवाला देखील खावे लागतात आणि त्यामुळे. आणि पवन आमच्यामध्ये नव्हते साबुदाण्याचे वडे खायला, ते बाहेरच कामानिमित्त गेले होते आणि त्यांना यायला उशीर होणार होता. तर कमीत कमी मला असं वाटतं की 2 आणि 2:30च्या दरम्यान आम्ही काहीतरी लंच फिनिश केला. साबुदाण्याचे वडे आम्ही काय चटणी केलेली नव्हती, फक्त आम्ही सॉस संगती खाल्लं होतं. तर तुम्ही पाहू शकता की साबुदाणा वडे रेडी आहेत आणि
नित्य वाट पाहत आहे, रुएल वाट पाहत आहे, निवा वाट पाहत आहेत. कारण सकाळी फक्त ह्यांनी इडली आणि सांबारचा नाश्ता केला होता लेकरांनी, तर त्यांना भूक लागली होती. तर तुम्ही पाहू शकता की नित्याचा आणि रुएलचा मी इथं लंचची तयारी करत आहे. कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि उन्हात जेवण देखील जात नाही फ्रेंड्स. तर लेकरांना काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं, त्यामुळं मी खास त्यांच्या लेकरांसाठी टाईम काढून केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा की मी लेकरांकडे जात आहे. हे बघा कसं लेकरं जेवत आहेत. चांगलं झालंय, खाते निवा. गरम आहे निवा, थांब बेटा. हो बेटा खा. छान बनले, छान बनले का? खा, अजून मागा रोईल बेटा. निवा. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, नीतू आमचा गेलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स की नीतू दादा गेलेला आहे माऊकडं. त्यामुळे निवा आता एकटी पडलेली आहे. रुएल दादा नाही आहे, नीतू दादा नाही आहे, त्यामुळे निवा दीदी आता एकटी गॅलरीमध्ये खेळत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि ती काय करते फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का? ही इथून खाली हात घालते, इथून सगळे चिमटे फेकून देते. ती चड्ड्या फेकून देते, वाळायला घातलेला चिमटे फेकून देते, चड्ड्या फेकून देते इकडून, आणि ते सगळं खाली पडतं. हे बघा आता पाय पण घालते. नो निवा दीदी, नो बेटा, नो नो चिची, नो बेबी, नाही नाही करो. काय म्हणते? खेळा खेळा खेळा, खेळा खेळा, खेळा. दादा नाही आहे, रुएल दादा नाही आहे, नीतू दादाला सोडून गेले फिरायला. तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही पाहू शकता की इव्हिनिंगचे वाजलेले आहेत 6 किंवा 5. आमच्याकडे अजून घड्याळ आम्ही लावलेले नाही आहे, त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस मोबाईलमध्ये टाईम पाहावं लागतं. तर नीतू दादा गेलेला आहे रुएल दादाच्या घरी. तर फ्रेंड्स काय बोलू तुम्हाला, मी आज काय दाखवू तुम्हाला. मी सर्व काही दाखवलेले आहेत, 2 लेकरं दाखवलेले आहेत, नवरा दाखवलेलं आहे, घर दाखवलेलं आहे, दार दाखवलेलं आहे. मी काय दाखवू तुम्हाला. मी ठरवलं होतं फ्रेंड्स की मी तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी मी समर वॅकेशनला जाईन कुठेतरी, लोणावळा, खंडाळा, खोपोली, इमॅजिका पार्कला जाईन. पण फ्रेंड्स ऊन आहे 40-45 डिग्री अंश सेल्सिअसच्या वर, आणि माझे लेकरं आहेत ते बघा, छोटे छोटे लहान. या लहान लेकरांना मी कुठे घेऊन बिचारी उन्हात जाऊ? या लहान लेकरांना घेऊन मी कुठे उन्हात जाऊ? आणि मी कसं कॅमेरा पकडू, मी कसं निवाला पकडू, मी कसं एन्जॉय करू? नाहीतर मी ठरवलं होतं फ्रेंड्स की मी तुमच्यासाठी जाईन, फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला व्हिडिओज दाखवण्यासाठी नवीन काय काय जाईन म्हणून मी ठरवलं. हे बघा पाहताय, इथंच पोरगी तडपड करते, आता बाहेर उन्हात काय करेल. तर फ्रेंड्स सांगायची गोष्ट की आज मी केलेलं आहे थोडंसं रेस्ट, आणि घरातले कामं केलेली आहे, तेच धुणं भांडी स्वयंपाक घरदारं. आणि फ्रेंड्स सांगायचं म्हणजे काय की जळगावमध्ये खूप ऊन आहे आणि मी आहे नाशिकला. तर तुम्ही म्हणत असाल मी नाशिकला का आले, तर माझ्या मिस्टरांचा जॉब इकडं शिफ्ट झालेला आहे, त्यांचं वर्क इकडं शिफ्ट झालेलं आहे, त्यांचा बिझनेस इकडे शिफ्ट झालेला आहे, त्यामुळं मला यावं लागलं आहे नाशिकला. पण प्रॉपर आहेत आम्ही जळगावची. तर मी जळगावला आता सध्या राहत नाही आहे, आणि मध्ये गेले होते मदर्स डेच्या टायमाला, खूप एन्जॉय केला. तर मदर्स डेच्या टायमाला गेले होते, पण खूप ऊन होतं, आम्ही 1-1.5 दिवसातच वापस आलो. तर आज सकाळीच उठलेली आहे, लेकरांसाठी मस्त जेवण बनवलं. आज दळण केलं, कारण उद्याला दळण नव्हतं, चपातीसाठी पीठ नव्हतं. तर अगं मम्मा ये बोल, कोण आहे? दीदी बोला, हॅलो बोला 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 बोला.
बोला बोला बोला. तर मी नेक्स्ट समर वेकेशनमध्ये निवा चांगली 2-2.5 वर्षाची असते तर मी नक्की समर वेकेशनला जाईन.